नमस्कार. मतदारसंघांचा विकास करण्यासाठी, लोकांचा विकास करण्यासाठी राजकीय विचारधारा बदलावी लागते, पक्ष बदलावा लागतो. हे या निवडणुकीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसतंय. जी लोक भारतीय जनता पक्षात जात आहेत महाराष्ट्रातून आणि भारतीय जनता पक्ष ज्या लोकांना घेतोय, ह्या लोकांची 2 आणि 3 दिवसाआधीची राजकीय विचारसरणी एकदम वेगळी होती हो. काही लोकांनी तर दुसऱ्या पक्षात असताना बाकीच्या लोकांचे तिकीट द्यावं का नाही याच्यावर मुलाखती दिल्या नाही घेतल्यात. म्हणजे ज्या पक्षाने एवढा सन्मान दिला, तुम्ही त्या पक्षाची एवढा अपमान तुम्ही करताय. हे मुलाखत घेत असताना तुम्ही दुसऱ्या पक्षात आम्ही यायचं का त्याची मुलाखत देत सुद्धा होता. त्या खुर्चीसाठी तुम्ही किती अप्रामाणिक राहिला तो. आणि प्रत्येकाचं एकच कारण, विकास करायचा आहे. म्हणजे एवढी वर्ष तुम्ही दुसऱ्या पक्षात होता तेव्हा विकास झालेला नाही आहे प्रभागाचा असं मान्य करताय का? आणि आम्हाला खरं सांगू, आम्ही पुण्यात राहतो म्हणून सांगतो, पण नाशिकला खूप जाणं येणं असतं, मुंबईला असतं, संभाजीनगरला असतं. आम्हाला खरंच विकास कुठेही दिसत नाही हो. फक्त नवीन रस्ते बांधणे, पूल बांधणे आणि शहरावर, राज्यावर, देशावर कर्जाचं डोंगर उभा करायचा. म्हणजे इनडायरेक्टली तो व्यक्तीवर असतो. आणि 90% हिंदू, आमचा नेहमीचा फॉर्म्युला, तर हिंदू लोकांवर जास्त कर्ज झालं. तर सिमेंट रस्ता, काँक्रीटचा रस्ता म्हणजे विकास नाही. हा स्वतःचा विकास आहे, टक्केवारीतला विकास आहे. 40% 50% कमिशन आणि मार्जिनसाठीचा हा विकास आहे. पण तोच पैसा पुन्हा निवडणुकीत येतोय. आम्ही हिंदू महासभा म्हणून आता वचननाम्यावर काम करतोय, आमच्या जाहीरनाम्यावर काम करतोय. पुण्यातला मध्यमवर्गीय माणूस ज्याला तुम्ही कर घेताय, त्याच्याकडनं प्रॉपर्टी टॅक्स घेताय, लाईटचे टॅक्स लाईट बिल घेताय, पाणी घेताय, तुम्ही काय सुविधा देताय हो त्यांना? मग कशासाठी आम्ही टॅक्स भरायचा? आम्ही जेव्हा नवीन कार घेतो ना, 4 टॅक्स घेतलेले असतात. रोड टॅक्स वेगळा असतो, कारचा टॅक्स वेगळा असतो, परत महानगरपालिका काहीतरी टॅक्स वेगळा घेते, पेट्रोल वापरतो त्यासाठीचा टॅक्स वेगळा आहे. हा सगळा पैसा चोरांच्या घरात जाण्यासाठी आहे का? आम्ही सकाळी 7-8 वाजले ते रात्री 8-9 पर्यंत मेहनत करतो या चोरांची घरं भरण्यासाठी. आम्ही थांबवू ते सगळं. हिंदू महासभा चांगले उमेदवार घेऊन, कमी आहेत संख्येने, मान्य आहे, कारण आमच्यासाठी 40 वर्षानंतर होणारी पहिली निवडणूक आहे. पण एकेकाळी महापौर दिला होता आणि एके वेळेस पुन्हा महापौर देऊ ह्या आत्मविश्वासाने हिंदू महासभा उतरते. तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. तुम्हाला हिंदू महासभेबरोबर जोडल्याचा पश्चाताप होणार नाही याची मात्र खात्री देतो. नमस्कार.